शिर्डीमध्ये साई भक्ताला 10,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली भक्ताची फसवणूक झालेली आहे। ग्रामस्थांकडून शिर्डी पोलिसांना ही माहिती दिली गेली आणि त्यानंतर संबंधित गंडा घालणाऱ्याचं आयुर्वेदिक दुकान हे बंद करण्यात आलेलं आहे। शिर्डीला साई भक्तांची जर फसवणूक होणार असेल, साईबाबांनी आम्हाला श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र जरी दिलेला असेल तरी देखील शिर्डीकर म्हणून शिर्डीकर शास्त्र के साथ शस्त्र भी चलाना जानता है एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून समोरच्यांना सांगू इच्छितो। आणि जे कोणी याच्यात इन्व्हॉल्व असेल, शिर्डी ग्रामस्थ म्हणून ही तंबी समजा, नाही तर दम समजा, नाही तर धमकी समजा, याच्या पुढे गय केली जाणार। काही साई भक्त सुद्धा आमच्या बरोबर परिक्रमा करत होते। तर आमची सहज चालता चालता अशी चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला ती घटना सांगितली की आम्ही बाबांच्या दर्शनाला आलो होतो आणि आम्हाला या ताजिम खान परिसरात फिरताना काही महिला मिळाल्या त्या जडीबुटी विकत होत्या। त्यांनी आमच्याशी संपर्क केला, आम्हाला सांगितलं की तुम्हाला काही आजार असतील तर सांगा, त्याच्यावर आम्ही अशा जडीबुटी देऊ की त्याच्यावर लवकर उपचार होतील आणि तुम्हाला त्या जडीबुटीचा फायदा होईल। त्यांनी आम्हाला एका गोडाऊन मध्ये नेलं, जे ताजिम खान बाबा चौकात या ठिकाणी साई कृपा आयुर्वेदिक म्हणून आहे। या गोडाऊन मध्ये आल्यानंतर त्यांना विविध प्रकारच्या गोळ्या औषधं दाखवल्या आणि त्या साई भक्तांचं म्हणणं असं होतं की गोडाऊन मध्ये गेल्यानंतर आम्हाला असा हिप्नोटाईज करण्याचा प्रकार झाला, जेणेकरून आम्हाला काही लक्षात यायच्या अगोदर आमचे 11,400 रुपये त्यांनी बिल केलं आणि ते आम्हाला पेड करण्यास भाग पाडलं।